नमस्ते मित्रांनो, हे बघा कालचा 5 ऑक्टोबर 2025 आपल्या क्लासना जो काही पेपर घेतलेला आहे त्या पेपरचं विश्लेषण आपण या ठिकाणी करतोय। खास करून अर्थशास्त्राचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर जातोय आपण। अर्थशास्त्राचे जे प्रश्न आहेत ते 31 नंबर पासून सुरुवात होते बघा। जवळपास 15 प्रश्न अर्थशास्त्रावरती आलेले आहेत। ठीक आहे, या ठिकाणी हा पहिला प्रश्न आहे। भारताच्या आयात भागीदार देशांची त्यांच्या 2023-24 वर्षातील आयात भागीदारीतील महत्त्वानुसार उतरत्या क्रमाने या ठिकाणी क्रमवारी लावायला सांगितलेलं आहे। हे बघा, आपला आता हा कालखंड एक लक्षात घेतला पाहिजे आपण। ठीक आहे, भारतातून या ठिकाणी आपण काही वस्तू निर्यात करत असतो, काही वस्तू आयात करत असतो। ज्या काही वस्तू निर्यात करतो त्यामध्ये इंजिनिअरिंग वस्तू सर्वात जास्त निर्यात करत असतो आणि ज्या काही वस्तू आपण आयात करत असतो त्यामध्ये सर्वात जास्त पेट्रोलियम वस्तू आयात करत असतो। ठीक आहे, निर्यात करत असताना या ठिकाणी गट जर बघितला तर सर्वात जास्त आपण निर्यात करत असतो OECD ला आणि आयात जी करत असतो ते सर्वात जास्त आयात करत असतो OECD कडूनच। ठीक आहे, गटानुसारही विचार करायचा, वस्तूनुसारही विचार करायचा, देशानुसारही विचार करायचा। निर्यातीमध्ये जर आपण विचार केला तर अमेरिकेला सर्वात जास्त निर्यात केलं जात असते बघा। आणि आयातीचा जर विचार केला तर मागच्या 10 वर्षापासून चायना एक नंबरला आहे। चायनाकडून सर्वात जास्त आपण आयात करत असतो। आपल्याला माहिती आहे की चायनामध्ये सर्वाधिक वस्तू निर्माण केल्या जात असतं। जगातलं सगळं मॅन्युफॅक्चरिंगचा जो हब आहे तो चायनाचे आणि त्या ठिकाणी सर्वात वस्तू स्वस्त मिळत असतात, त्यामुळे आपण सर्वात जास्त आयात चायनाकडूनच करत असतो। तर त्यामुळे आयातीमध्ये जर क्रम लावायचा असेल तर चायना एक नंबरला लागत असतो। मग यामध्ये इथे जर बघितलं आपण तर चायना एकाच ठिकाणी पर्यायामध्ये, याचा अर्थ उत्तर क्लिअर होऊन जातं। असे लंबी ज्यावेळेस पर्याय असतात त्यावेळेस लंबी असं उत्तर विचारात घ्यायचं नाही, कधी पण असं विचारात घ्यायचं आहे कधी। ठीक आहे, आता जर चायना दिला नसता तर मग आपल्याला पुढचा विचार करावा लागला असता। मग पुढचा विचार करताना या ठिकाणी लगेच लक्षात यायला पाहिजे की रशिया आहे सध्याच्या डायरेक्शनना, कारण मागच्या 2 वर्षापासून रशिया युक्रेन युद्ध चालू आहे आणि या युद्धामध्ये आपण सर्वात जास्त रशियाकडून पेट्रोल खरेदी करतोय। ह्या वर्षी सुद्धा सर्वात जास्त आपल्या आयातीमध्ये रशियाचा वाटा सर्वात जास्त आहे। जेवढे आपण पेट्रोल आयात करतो वेगवेगळ्या देशाकडून त्यामध्ये एक नंबरला सध्या रशिया आहे। 33-34% सध्या आपण रशियाकडून पेट्रोलियम वस्तू आयात करत असतो। तर या हिशोबाने या ठिकाणी हे पहिले 2 देश जरी लक्षात आले त्यावरून बाकीचे देश लक्षात येऊन जातं। इथं तर पहिल्याच याच्यावरून या प्रश्नाचं उत्तर काय ते लक्षात येऊन जातं। तर त्यामुळे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर येतं 1 नंबर चायना, रशिया, UAE, सौदी अरेबिया आणि अमेरिका। निर्यातीमध्ये जर विचार करत असेल अमेरिका 1 नंबरला आहे, UAE 2 नंबरला येत असतं, चायना 3 नंबरला येत असतं। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे केंद्र शासनाची स्टँड अप इंडिया योजना खालीलपैकी कोणत्या घटकातील उद्योजकांना आपला नवीन व्यवसाय सुरू करण्यास मदत करत असते। ही जी योजना आहे ही 2016ची योजना आहे। या योजनेचा उद्देश हाच आहे की दुर्बल गटातील जो काही वर्ग असेल त्या वर्गाला या ठिकाणी नवीन उद्योग धंदा स्थापन करण्याकरता कर्ज पुरवठा करणे। दुर्बल घटकामध्ये त्यांनी या ठिकाणी SC, ST आणि महिला वर्ग असे 3 वर्ग पकडलेले। या 3 वर्गासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली। मग खाली पर्याय दिलेले अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला, वरील सर्व या ठिकाणी येईल। मग या 3 वर्गासाठी ही योजना सरकारने सुरू केलेली, केंद्र सरकारने। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो डेनिस सनस्काईड यांचे ग्रोथ रिकेनिंग हा ग्रंथ जो आहे खालीलपैकी कोणत्या बाबीचे विश्लेषण करतो। हा 2024ला प्रकाशित झालेला ग्रंथ आहे। या ग्रंथामध्ये त्यांनी जी मांडणी केलेली त्या मांडणीची या ठिकाणी अशी आहे की आतापर्यंत आपण जे काही मानवी विकास झालेला आहे, मानवाचा जो विकास झालेला आहे, आर्थिक विकास खास करून, या आर्थिक विकासामध्ये या ठिकाणी आपल्याला पर्यावरणाचा किती ऱ्हास झालेला आहे आणि या ठिकाणी पर्यावरणानं आपल्या विकासाची किती किंमत मोजलेली आहे, त्याचबरोबर जो विकास झालेला आहे त्या विकासातून जगभरामध्ये किती विषमता निर्माण झालेली, किती वर्गाकडे या ठिकाणी संपत्तीचे केंद्रीकरण झालेली, त्या पद्धतीनं मांडणी या ठिकाणी करण्यात आलेली। तर अशा प्रकारचा हा ग्रंथ या ठिकाणी होता आणि त्याच पद्धतीनं मांडणी असल्यामुळं याच्यामध्ये आता भांडवलशाहीचे फायदे तोटे याच्यावरती ते त्यांनी हे नाही, कारण हा जुना विषय झालेला होता। याच्यामध्ये त्यांनी आर्थिक वाढीचा विकास आणि परिणाम याच्याबद्दलची माहिती दिलेली, पर्यावरणाचा खर्च आणि सामाजिक जी विषमता निर्माण होत चाललेली आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलेले आहे। ह्या 2 मुद्दे या ठिकाणी येतील बघा। या 2 मुद्द्याशी संबंधित जो काही पर्याय येतोय तो 3रा नंबर येतो असतो, त्याचं उत्तर येतं 3 नंबर। पुढचा प्रश्न येतो दारिद्र्य मापनासाठी DT लकडावाला
तज्ज्ञ गटाने खालीलपैकी कोणत्या सूचना केलेल्या आहेत? ठीक आहे, हे बघा नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की दारिद्र्य निर्मूलन आपलं दारिद्र्याबाबत संशोधन करण्यासाठी किंवा त्यांची संख्या मोजण्याकरता हे सगळं काम जे आहे ते भारत सरकारनं नीती आयोगाकडे दिलेले आहे. म्हणजे अगोदरचा नियोजन आयोग म्हणू आपण. आणि नियोजन आयोगाचे जे काही सदस्य असतात त्यातल्याच एका सदस्य नेतृत्वाखाली कमिटी स्थापन केल्या जात असते 5-5, 10-10 वर्षातून एकदा. आणि परत नवीन काही दारिद्र्य रेषा तयार करण्याची काही पद्धती आणायची का, तर त्याचा एक विचार केला जात असतो. आणि सध्या दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या किती आहे, कोणत्या राज्यात किती आहे, राज्यानुसार किंवा या ठिकाणी जाती धर्मानुसार या डायरेक्शनने सुद्धा विचार या ठिकाणी ती समिती करत असते बघा. तर यात DT लकडावाला ही एक कमिटी होती. या कमिटीची स्थापना 1989ला करण्यात आली होती. ठीक आहे, तर दारिद्र्य रेषा निश्चित करणे आणि दारिद्र्य रेषेखालील या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यातले आकडेवारी प्रकाशित करणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. या कमिटीनं 1993ला रिपोर्ट दिलेला आहे आणि या रिपोर्टची अंमलबजावणी 1997 पासून झालेली. तर हे बेसिक मुद्दे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. DT लकडावालानं अगोदरच्या जे काही लागू केले होतं दारिद्र्य रेषेत तोच मानांक या ठिकाणी महत्त्वाचा मानलेला आहे. म्हणजे काय, त्याने दारिद्र्य मोजण्यासाठी अन्न हा घटकच मेन मानलेला आहे आणि अन्नातून आपल्याला जी एनर्जी मिळते ती एनर्जी मेन मानलेली आहे. मग या ठिकाणी एनर्जी किती मानलेली आहे, तर ग्रामीण भागातला व्यक्ती असेल तर त्याला दिवसाला 2400 कॅलरी अन्न मिळालं पाहिजेत किंवा उष्मांक मिळाला पाहिजेत. आणि शहरी भागातला असेल ते 2100. हाच धागा त्यांनी पकडलेला आहे. फक्त त्यांनी काय केलेलं आहे की तेवढं या ठिकाणी 2100 किंवा 2400 कॅलरीचं उष्मांक घेण्याकरता प्रत्येक व्यक्तीला दर दिवसाला किंवा एका महिन्याला किती खर्च लागेल, उपभोग खर्च म्हणतात त्याला, ते उपभोग खर्चाच्या आधारे त्याच्यापेक्षा कमी उपभोग खर्च करणारा व्यक्ती म्हणजे दारिद्र्य रेषेखालील आहे अशा प्रकारची व्याख्या तयार केलेली बघा. म्हणजे आता या ठिकाणी विचार जर केला तर हा घटक त्यांनी मान्य केलेला आहे. ग्रामीण भागासाठी 1800 कॅलरी वगैरे आणि शहरी भागासाठी 2400 कॅलरी हा सगळा चुकीचाच या ठिकाणी निकष येतो. ग्रामीण भागातल्या लोकांचा आहार जास्त लागेल कारण ते अंगमेहनतीचे काम करतात बघा. शहरी भागातील जे व्यक्ती त्यांचं या ठिकाणी अंगमेहनतीचे काम कमी असल्यामुळे त्यांना जी कॅलरी ती कमी लागत असते. तर हाच मुद्दा इथं क्लिअर आहे. एवढ्या मुद्द्यावर उत्तर निघत असेल तर बघून घ्या. असला पाहिजेत, ब नसला पाहिजेत. इथं आहे, ब नाही आहे, याचा अर्थ हा असू शकतो. इथं अच नाही आहे त्यामुळे हा पर्याय कटला. इथं नाही आहे म्हणजे हा पर्याय कटला. इथं आहे आणि ब नाही म्हणजे हा एक पर्याय आणि हा एक पर्याय, दोन पर्याय कटलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे आता या दोन पर्यायावरून उत्तर तर 50% निघालेले, 50% बाकी आणखी. मग आता पुढे जावं लागेल. 73-74 वर्षी आधारभूत मानून त्यानंतरचे दारिद्र्य रेषा ठरवण्याच्या असल्यास ग्रामीण भागात शेतमजुरांच्या किंमत निर्देशांकाचा वापर करावा अशी सूचना केलेली आहेत त्यांनी. तर बरोबर आहे, ग्रामीण भागातील जे काही दारिद्र्य रेषा आहेत ती ठरवण्याकरता NSSOनं जे काही वेगवेगळे सॅम्पल जमा करत असतील त्याचं विश्लेषण करून या ठिकाणी CSO जे काही आकडेवारी प्रकाशित करत असते ते वेगवेगळे निर्देशांक असतात. निर्देशांकाचे आपल्याला माहिती 2 प्रकार आहे. एक घाऊक किंमत निर्देशांक असतो, एक ग्राहक किंमत निर्देशांक असतो. ग्राहक किंमत निर्देशांकाचे सुद्धा 4 प्रकार पाडले जातात. ग्रामीण भागासाठी 2 असतात, शहरी भागासाठी 2 असतात. ग्रामीण भागासाठी जी 2 असतात, एक ग्रामीण मजुरांचा ग्राहक किंमत निर्देशांक आहे आणि ग्रामीण शेतमजुरांचा ग्राहक किंमत निर्देशांक. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की ग्रामीण भागातलं जे काही दारिद्र्य काढायचं असेल तर ग्रामीण मजुरांच्या किंमत निर्देशांकाचा आधार घेतला पाहिजे ही सूचना केली होती. आणि शहरी भागासाठी औद्योगिक कामगारांचा ग्राहक किंमत निर्देशांकाचा आधार घ्यावा ही एक सूचना त्यांनी केलेली होती. मग शहरी भागात औद्योगिक कामगारांच्या किंमत निर्देशांकाचा आधार घ्यावा म्हणजे ह्या दोन्ही पण तरतुदी त्यांच्या आहेत. ही एक आहेच म्हणजे क आणि ड. क ड पर्याय हा आहे. हा पर्याय आपला कटलेला आहे याच्यामध्ये क नसल्यामुळे. तर याचं उत्तर येत असतं 1 नंबर. पुढचा प्रश्न येतो आर्थिक सुधारणानंतर. आर्थिक सुधारणा झालेल्या आहेत आपल्या 1991ला. सुधारणानंतर म्हणजे 91 पासून ते 2023 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा म्हणजे GDPचा दर काय प्रवृत्ती दाखवतो. आता या ठिकाणी 1991च्या कालखंडातली आपली स्थिती जर माहीत असेल तर तुमच्या लक्षात येईल 1991च्या कालखंडामध्ये -0.6% आपला GDPचा दर होता. म्हणजे 90-91चा कालखंड म्हणजे आपला अतिशय बिकट कालखंड होता. या कालखंडात आपलं कर्ज जे आहे आपल्या देशाच्या GDPच्या 62.5% झालं होतं. महागाईचा दर 17 ते 18% पर्यंत जाऊन पोहोचला होता. आपली जी राजकोषीय तूट आहे ती 8.2% जाऊन पोहोचली होती. ठीक आहे, आयात करण्यासाठी या ठिकाणी महागाई कमी करण्यासाठी आयात करणं गरजेचं होतं, पण आयात करण्याकरता परकीय चलन लागतं. ते परकीय चलन कोणी आपल्याला द्यायला तयार नव्हतं कारण आपलं कर्ज GDPच्या या ठिकाणी 62.5% पर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं.
त्यामुळे आता जागतिक बँकेने सांगितलं एक तर तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवा, आणि जर उत्पन्न तुम्हाला वाढवता येत नसेल तर तुम्ही तुमची अर्थव्यवस्था खुली करा. ठीक आहे, उत्पन्न वाढवा किंवा खर्च कमी करा, आणि हे जमत नसेल तर मग अर्थव्यवस्था खुली करा. आणि म्हणून या कालखंडामध्ये आपण वस्तू आयात करण्याकरता शेवटी 150 टन सोनं बँक ऑफ इंग्लंडकडे गहाण ठेवलं होतं, आणि त्यातून जे काही परकीय चलन मिळालं त्यातून आपण आपल्या आयात भागवण्याचा प्रयत्न केला. पण मग किती दिवस हे प्रयत्न करणार होतो? शेवटी मग सरकार बदललेल्या सरकारच्या लक्षात आलं, PV नरसिंहराव सरकार यांच्या लक्षात आलं की आता हे जास्त दिवस चालणार नाही. या ठिकाणी आता बदललेली परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे, आणि यातूनच मग आपण जागतिकीकरणाचा निर्णय घेतला. आपण आपली अर्थव्यवस्था खुली करून दिलेली जगासाठी. ठीक आहे, त्यालाच म्हणायचं LPG धोरण, खुलं आर्थिक धोरण, आणि याची अंमलबजावणी झालेली 91 नंतर. मग 91च्या कालखंडात आपला विकास दर होता -0.6%, म्हणजे 1% आसपास म्हणा किंवा अर्धा टक्का म्हणा असं म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, किंवा अर्धा टक्क्यापेक्षा कमी येतो. तर या पद्धतीनं विकास दर होता. नंतर मग विदेशी लोकांनी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केली भारतामध्ये. त्याच्यानंतर सरकारनं सार्वजनिक जे काही उद्योगधंदे होते त्यातले जे तोट्यातले होते किंवा बंद पडलेले होते ते विकून टाकायला सुरुवात केली, म्हणजे खाजगीकरण करायला सुरुवात केली. मोठमोठ्या पद्धतीनं मल्टीनॅशनल कंपन्या भारतात आल्या, त्यांनी भारतामध्ये कारखाने काढलेत, कारखाने सुरू झाले, त्यामुळे रोजगार पण मिळाला, उत्पादन पण वाढलं. वाढलेल्या उत्पादनामुळं या ठिकाणी आपलं महागाईचा दर पण कमी होऊन गेलेला आहे. दुसऱ्या बाजूला लोकांना रोजगार मिळाल्यामुळं लोकांची खरेदी शक्ती पण वाढलीत, आणि यातून आपलं मग सरकारचं या ठिकाणी आता ज्या पद्धतीनं लोकांचं उत्पन्न वाढलं त्याच पद्धतीनं सरकारकडे पण टॅक्स वाढला, टॅक्सची रूपानं रक्कम वाढली, म्हणजे GDPचा दर पण वाढत गेलेला आहे. तर अर्ध्या टक्क्यापासून किंवा -0.5% आपण 2023 पर्यंत जर बघितलं तर 8% विकास दर गाठलेला आहे. म्हणजे ही प्रवृत्ती कशी आहे? वाढती प्रवृत्ती दाखवली जाते. म्हणजे याचं उत्तर येतं असतं 3 नंबर. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे NSSO नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशननुसार श्रमशक्ती कशाला म्हणायचं? आता जे काम करू शकतात, ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्यांना श्रमशक्ती म्हटलं जातं असतं. मग आता या ठिकाणी अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहे, बरोबर आहे, कामाची इच्छा आहे त्यांची, परंतु काम मिळत असेल तर रोजगार आहे, काम मिळत नसेल तर बेरोजगार आहे. अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळालेला आहे यांना पण श्रमशक्तीच म्हटलं जातं असतं. म्हणजे दोन्ही पण बरोबर आहे. आता दोन्हीही बरोबर असलेला पर्याय कुठला आहे? चौथा पर्याय येतो. आणि याच्यामध्ये असे जे लोक आहेत ज्या लोकांना रोजगाराच्या शोधात आहेत, समजून घ्यायचे हे 100 लोक आहेत, आणि ज्या लोकांना रोजगार मिळालेला आहे ते 100 लोक आहे. अशी टोटल जर या ठिकाणी 200 लोक असेल, आणि या 200 लोकांपैकी जर 150 लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळत असेल, 50 लोकांना मिळत नसेल, तर 200च्या तुलनेमध्ये हे राहिलेले 50 म्हणजेच 25%, म्हणजे बेरोजगारी किती आहे? 25%. तर अशा पद्धतीनं या दोघांच्या बेरजेतून उरलेले जे लोक आहेत ज्यांना रोजगार मिळालेले नाही त्या लोकांची टक्केवारी म्हणजे बेरोजगारीची टक्केवारी काढल्या जात असते. पुढचा प्रश्न येतो, व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याज दरासाठी वर्ष 2020 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबीचा विचार केला जातो? प्रश्न अगोदर लक्षात घ्या. व्यापारी बँका जे आहेत त्या व्यापारी बँका जे काही आम्हाला कर्ज देत असतात त्या कर्जावरील व्याज दर ठरवण्यासाठी 2020ला कशाचा विचार करण्याची पद्धती आलेली. आता या ठिकाणी खाली पर्याय दिलेले निधीवरील खर्च, रेपो रेट, रोकड रोखता प्रमाण ठेवण्यासाठी येणारा खर्च, कमीत कमी परतावा दर. ठीक आहे, यामध्ये आपल्याला काही काही बेसिक गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. याच्यामध्ये याचा समावेश होणार नाही, कारण रेपो रेट जो असतो तो RBI व्यापारी बँकांना अल्पमुदतीकरता ज्या दराने कर्ज पुरवठा करतो त्या दराला म्हणायचं रेपो रेट. आता इथे व्यापारी बँका आम्हाला जे काही कर्ज पुरवठा करतात त्याच्याबाबतचा विचार चालू आहे, त्यामुळे याचा संबंध लागणार नाही. मग एवढ्यानंच उत्तर निघत असेल तर बघा, रेपो रेटचा संबंध असला नाही पाहिजे. रेपो रेट इथे दिलेले आहे, याचा अर्थ याचा संबंध नाही. इथं वरील सर्व याचा अर्थ याच्यात ब दिलेले म्हणजे याचा पण संबंध लागत नाही. इथं ब दिलेले याचा अर्थ याचा पण संबंध लागत नाही. म्हणजे असं नसं या प्रश्नाचं उत्तर येतं अ क ड. मग आता दुसऱ्या बाजूने विचार करत चला की या ठिकाणी व्यापारी बँका आम्हाला कर्ज देताना काय विचार करते? काय विचार करणार की त्यांना माहिती आहे आपण RBI कडून कर्ज घेतलेले. मग RBI कडून या ठिकाणी समजून घ्यायचं 5% कर्ज घेतलं असेल तर त्यांना ते विचार करावं लागेल की आपल्याला लोकांना किती टक्क्याने द्यायचं. त्यांनी जर 5% दिलं तर या ठिकाणी त्यांना फटकाच बसणार आहे.
हेही लक्षात घेतलं पाहिजेत, कारण त्यांच्या ऑफिसेस चालणे, त्या ऑफिसेसचा खर्च असतो, लाईट बिलचा खर्च असतो, कर्मचारी असतात त्यांचा पगार असतो, ठीक आहे. आणि या ठिकाणी ते नफ्यात चाललं तरच लोक त्या ठिकाणी त्या बँकेत पैसे ठेवणार आहेत. म्हणून मग RBI कोण ज्यावेळेस हे कर्ज रूपाने पैसे घेतात त्यावेळेस या ठिकाणी खाली देताना आपली किती रक्कम निघाली पाहिजेत आणि उरलेली रक्कम नफा राहायला पाहिजेत. तर ह्या हिशोबानं कोणता विचार केला जातो, हा एक खर्च विचार केला जातो असतो, या खर्चाचा एक विचार केला जातो असतो. आणि यावरून मग मिनिमम किती दर आपल्याला कर्जाचा ठेवायचा त्याचा पण विचार केला जात असतो. तर थोडक्यात याचं उत्तर येत असतं अ, क आणि ड. पुढचा प्रश्न आहे मुद्रा योजनेशी संबंधित आहे. मुद्रा योजनेचे उद्दिष्ट असंघटित किंवा बिन नोंदणीकृत छोट्या उद्योगांना वित्त पुरवठा करण्याचा आहे. बरोबर आहे. जो नवीन उद्योग असतो ना, त्या नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी किंवा स्टार्टअप म्हणू आपण त्याला, तर नवीन उद्योगधंदा स्थापन करण्यासाठी या योजनेअंतर्गत या ठिकाणी कर्ज पुरवठा किंवा वित्त पुरवठा केला जात असतो. तर हे 100% बरोबर आहे. मिसिंग मिडेल म्हणजे छोट्या उद्योगाची पुढच्या टप्प्यात प्रगती करण्याची प्रक्रिया दुर्बळ असणे. ठीक आहे. म्हणजे जे काही छोटले स्टार्टअप सुरू केलं जात आहे त्यांना प्रगती करताना या ठिकाणी पैशाची कमतरता निर्माण होत असते. ती पैशाची कमतरता या योजनेतून पूर्ण केल्या जात असते बघा. त्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे हेही विधान बरोबर आहेत. त्याचा अर्थ याचे दोन्ही पण विधानं बरोबर आहे. त्याचा पर्याय येतो 1 नंबर. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न काढण्यावरती हा एक प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. खर्च पद्धतीमध्ये सरकार आणि उर्वरित जग हे दोन घटक वाढल्यास देशाच्या खर्चाचे स्वरूप खालीलपैकी कोणत्या सूत्राने दर्शविले जाते. ठीक आहे. अगोदर हे लक्षात घेतलं पाहिजे उत्पन्न काढण्याच्या 3 पद्धती असतात. एक असती उत्पादन पद्धत, दुसरी असती उत्पन्न पद्धत आणि तिसरी असती खर्च पद्धत. ठीक आहे. उत्पादन पद्धत म्हणजे काय, एका वर्षामध्ये आपलं 1 वर्ष पकडलं जातं 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत. हे आपलं आर्थिक वर्ष आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालखंडामध्ये देशात जेवढे लोक राहतात, मग देशातले असो किंवा विदेशी लोक असू द्या, तर आपल्या भूमीवर जेवढे लोक राहतात तेवढ्या लोकांनी एका वर्षात निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवांचं बाजार मूल्य, त्या बाजार मूल्याला म्हणायचं त्या वर्षीचं त्या देशाचं उत्पादन पद्धतीनं काढलेलं राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे. आणि उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न कसं काढलं जातं, त्या देशामध्ये जेवढे लोक राहतात त्या लोकांचे 4 वर्गीकरण केले जाते. शेतकरी, भांडवलदार, ठीक आहे, त्याच्यानंतर उद्योगपती आणि कामगार, मजूर, या असे 4 वर्गीकरण केले जाते. आणि या 4ही वर्गांना वेगवेगळ्या आर्थिक क्रियातून वर्षाच्या शेवटी जी रक्कम कमवली त्या रकमेची चौघांची रकमेची बेरीज म्हणजे त्या वर्षीचं त्या देशाचं उत्पन्न पद्धतीनं काढलेलं राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे. आणि यामध्ये काय केलं जातं, एका आर्थिक वर्षात एखाद्या व्यक्तीनं केलेला उपभोगावरचा खर्च आणि उरलेली रक्कम इन्व्हेस्टमेंट असते त्याची. म्हणजे आता मी पगार या ठिकाणी नोकरीला आहे, माझा पगार या ठिकाणी 50,000 आहे, 50,000पैकी माझा घर खर्च या ठिकाणी वर्षभरात आपलं महिन्याभरात या ठिकाणी 25,000 होता असेल तर उरलेले 25,000 मी गुंतवणूक करत असतो, कारण तसंच बँकेत ठेवलं तर पैसा वाढणार नाही तो. तर अशा पद्धतीनं माझं वैयक्तिक जर विचार केला, या दोघांची बेरीज केली तर माझं उत्पन्न निघेल. अशाच पद्धतीनं प्रत्येक देशातील नागरिकांचं उत्पन्नाची बेरीज केली तर या ठिकाणी देशाचं निघायला लागेल, पण त्याच वेळेस सरकारचा खर्च पण या ठिकाणी गृहीत धरावा लागेल आपल्याला. म्हणून खर्च पद्धतीनं उत्पन्न राष्ट्राचा काढायचं असेल, वैयक्तिक काढायचं असेल तर फक्त CA आणि आयचा विचार केला जात असतो. ज्यावेळेस राष्ट्रीय उत्पन्न काढलं जात असतं त्याच वेळेस कन्झम्पशन, इन्व्हेस्टमेंट, गव्हर्नमेंटचा जो खर्च आहे तो खर्च आणि आयात निर्यातीतून जी शिल्लक राहिलेली रक्कम आहे ती रक्कम या ठिकाणी पकडल्या जात असते. मग खास करून या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे की सरकार आणि उर्वरित जग म्हणजे थोडक्यात काय, आयात निर्यातीतून मिळणारी रक्कम यांचा विचार या ठिकाणी केला जात असतो, या मुद्द्यामध्ये केला जात असतो. या मुद्द्यामध्ये या ठिकाणी असा विचार करताना दिसत नाही. या मुद्द्याचा गव्हर्नमेंटचा संबंधच लागूनही लागलेला आहे, तर तेही लक्षात घेतलं पाहिजे. तर खर्च पद्धतीने उत्पन्न काढताना या 3 ते 4 मुद्द्याचा विचार केला जातो. उपभोग खर्च किती आहे, गुंतवणूक किती केली जाते, सरकार त्यावर्षी किती खर्च करणार आहे, भांडवली खर्च सरकारचा, आणि वर्षभराच्या शेवटी आयात आणि निर्यात यांच्यातला जो फरक आहे, प्लस असेल मायनस असेल, तो यांच्या बेरीज एकत्रित केली तर त्या पद्धतीनं काढलेलं उत्पन्न म्हणजे खर्च पद्धतीनं काढलेलं उत्पन्न पकडलं जाते किंवा मानले जात असते. तर याचं उत्तर येत असतं 3 नंबर. पुढचा प्रश्न येतो असतो 2025 म्हणजे भारतातील एकूण राज्यापैकी कोणते राज्य बँकामधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे. उत्तर साधं आहे, सोपं आहे. या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की भारतात जेवढा पैसा आहे त्यातला जवळपास 25% पैसा एकट्या महाराष्ट्रामध्ये येतोय. आणि महाराष्ट्रात जेवढा पैसा आहे भारतातल्या जवळपास 12 ते 13% एकट्या मुंबईमध्ये येत असतो. मग आता पैसा जर भारतातला जास्तीत जास्त महाराष्ट्रात असेल तर
बँकामध्ये ठेवीची रूपात पण महाराष्ट्रातल्या लोकांचा सर्वात जास्त पैसा असणार आहे. ठीक आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. तर त्यामुळे याचं उत्तर येतं महाराष्ट्र. त्याच्यानंतर 83-84 आणि 2023-24 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या? हा कालखंड आहे. हा जवळपास या ठिकाणी 93, 3, 13, 23 40 वर्षाचा कालखंड आहे. या काळामध्ये केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये म्हणजे जे परत करायचं त्याच्यामध्ये सर्वात जास्त काय परत करायचं? बाह्य देयता, अंतर्गत कर्ज, अंतर्गत देयता किंवा रिझर्व्ह बँकेकडचा निधी आणि ठेवी. तर सर्वात जास्त जे आहे ते अंतर्गत कर्ज आहे. ठीक आहे, सरकारनं उचललेलं जे अंतर्गत कर्ज आहे ते परत करणे, हे कर्ज सर्वात जास्त आहे सध्या तरी. ठीक आहे, मागच्या 40 वर्षामध्ये पण हे सर्वात जास्त वाढत गेलेले. मग हे कर्ज दोन प्रकारचे असतात. एक अल्पमुदतीचं कर्ज असतं, एक दीर्घ मुदतीचं कर्ज असतं. अल्पमुदतीचं जे कर्ज आहे ते ट्रेजरी बिलांची विक्री करून या ठिकाणी सरकार उभारत असते बघा. ठीक आहे, हे 1 वर्षापर्यंतचं घेतलेलं कर्ज असतं. आणि दीर्घ मुदतीसाठीचं जे कर्ज आहे, आता हे 40 वर्षाचा कालखंड, याचा अर्थ आहे दीर्घ मुदतीचेच कर्ज आहे. या ठिकाणी बॉन्ड किंवा डिबेंचरच्या विक्रीतून ही उभारलं जात असतं. तर याला म्हणायचं अंतर्गत कर्ज. तर हे कर्ज बाकीच्या गोष्टीपेक्षा सर्वात जास्त सरकारवरती येत असतं, म्हणून याचं उत्तर येत असतं 2 नंबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो, लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय? म्हणजे जेंडर बजेट म्हणजे काय? हे बघा, जेंडर बजेट म्हणजे अंदाजपत्रकामध्ये जेवढी रक्कम जमा होते तीच रक्कम तुमच्या आमच्या विकासावर खर्च होत असते. मग जेंडर बजेटमध्ये हा विचार केला जातो असतो स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये मागासलेला जो वर्ग आहे तो वर्ग म्हणजे महिला आहे. मग महिलांच्या विकासासाठी तरतूद करण्यात आलेलं अंदाजपत्रक असेल तर त्याला म्हणायचं जेंडर बजेट. आपण लक्षात घेतलं पाहिजे की 2004 हे आपण महिला सबलीकरण वर्ष साजरे केलेले, 2005 आणि 2005 पासूनच आपण निश्चित केलेले की दरवर्षी आपल्या बजेटमध्ये महिलांसाठी स्वतंत्र तरतूद असणार आहे. म्हणून आपलं जे बजेट आहे ते जेंडर बजेट म्हणून ओळखलं जात असतं. आणि पॅरिस करार जो झालेला 2015चा त्याच्यामध्ये पण तरतूद आहे की प्रत्येक देशाने जेंडर बजेट मांडलं गेलं पाहिजेत, कारण त्या भागातल्या महिलांचा विकास झाल्याशिवाय त्या देशाचा पूर्ण विकास होतोय हे मानणं शक्य नाही. म्हणून या ठिकाणी आता विचार करायचा, जे पर्याय दिले त्याच्यात विचार करणं आणखीन वेगळा भाग आहे. अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद करणे, याचा कोणता लिंग तसं काही तरतूद केलेली नाही बघा. त्याच्यानंतर अधिक लिंग असमान समाजासाठी, आता असमान जो समाज म्हणजे महिलांसाठी खास करून वित्तीय तरतूद करणे. ठीक आहे, मानवी विकास साध्य करण्यासाठी तरतूद आहे का? नाही. प्रत्येक नागरिकांच्या समानतेसाठी आहे का? समानतेसाठी आहे, परंतु स्त्री आणि पुरुषांचं त्या ठिकाणी हे केलेलं नाही. तर या ठिकाणी याचं उत्तर येतं मग हे, म्हणजे अधिक लिंग असमान समाजासाठी, म्हणजे जो काय असमानता आहे स्त्री आणि पुरुषांमध्ये तर यामध्ये महिला वर्ग खाली आहे, पुरुष वर्ग थोडा पुढे आहे. तर महिला वर्गांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेलं ते लिंग आधारित बजेट असते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो, सप्टेंबर 2025 म्हणजे मागच्या महिन्यामध्ये केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर याबाबत सुधारणा केल्या आहेत. या संदर्भात खालीलपैकी कोणती विधानं योग्य आहेत? मग आता या सुधारणामुळे कर स्लॅब जे 5% आणि 18% कमी झालेत, बरोबर आहे. याच्या अगोदर जे कर स्लॅब होत्यात 0%, 5%, 12%, 18% आणि 28%, तर असे हे 5 स्लॅब अगोदर होते. आता या ठिकाणी 28% रद्द करून टाकलेलं आहे आणि 12% रद्द करून टाकलेलं आहे. आता या शून्यामध्ये जवळपास काही राहिलेलं नाही तसं, म्हणजे आता 2 स्लॅब राहिलेले आहेत, एक आहे 5%चा आणि एक आहे 18%चा. ठीक आहे, 12 आणि 18%चाच राहिलेला आहे. 12% आणि 28% रद्द झालेलं आहे. त्याच्याऐवजी एक विशेष प्रायोजन म्हणून 40%चा एक नवीन स्लॅब तयार करण्यात आलेला आहे, पण तसे त्याने स्लॅब 2च मांडलेले, 5 आणि 18. तर हे वाक्य बरोबर येते. GST 2 म्हणजे आता हे सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या निर्णयामुळे शीतपेय, लक्झरी कार, तंबाखूवरील कर वाढतील, बरोबर आहे. ते 40%पर्यंत नेऊन पोहोचवलेले आहेत त्यांनी, तर हेही बरोबर आहे. GST 2 मुळे जीवनावश्यक वस्तू आणि औषधावरील दर कमी होईल, बरोबर आहे. ते 12%वरून या ठिकाणी 5%मध्ये येऊन जातील, ते हेही बरोबर आहेत. म्हणजे याचं उत्तर येतं वरील सर्व. ठीक आहे. त्याच्यानंतर बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या दुसऱ्या सूचीमध्ये समाविष्ट नाहीत. ठीक आहे.
अगोदर हे लक्षात घ्या, 1934चा जो अधिनियम आहे त्या अधिनियमामध्ये वेगवेगळे परिशिष्ट आहे. त्यातलं दुसरं जे परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये व्याख्या करण्यात आलेली आहे की ज्या खाजगी बँकांच्या 5 लाखापेक्षा अधिक ठेवी आहेत, ठीक आहे, आणि त्याने रिझर्व्ह बँकेकडे या ठिकाणी सूचित बँका म्हणून दर्जा मिळण्यासाठी अर्ज केला असेल तर अशांना सूचित बँकेचा दर्जा दिला जात असतो, दुसऱ्या सूचित समाविष्ट केला जात असतं. म्हणून त्या बँकांना म्हणायचं सूचित बँका, शेड्यूल बँका. मग शेड्यूल बँकाचा दर्जा मिळाला तर बँकदारांना या ठिकाणी त्या व्यापारी बँकांना कर्ज पुरवठा RBI कडून होत असतो, नंबर 1. नंबर 2, RBIच्या क्लिअरिंग हाऊसचं सदस्यत्व मिळत असतं. म्हणजे काय, त्या बँकेनं एखादी प्रायव्हेट बँक असेल, सहकारी बँक असेल, त्या बँकेनं एखादा चेक दिला HDFCच्या नावानं, SBIच्या नावानं, तर तो मोडला जात असतो. कारण ही सूचित बँक असेल तर ह्या चेक कोणाही या ठिकाणी मोडल्या जात असतात बघा. तर हे फायदे या सूचित बँकेचे असतात. आणि ज्यांचा समावेश या दुसऱ्या सूचित नाही त्यांना नॉन शेड्यूल बँका म्हणायचं. म्हणजेच या ठिकाणी त्यांच्याकडे 5 लाखापेक्षा कमी ठेवी असल्यामुळे त्यांना सूचित बँकेचा दर्जा मिळत नाही आहे, नंबर 1. आणि नंबर 2, त्यांना क्लिअरिंग हाऊसचं सदस्यत्वही मिळत नसतं बघा. म्हणजे थोडक्यात काय, आपल्या बँकेचा चेक असेल आणि नॉन शेड्यूल बँक असेल तर आपल्याच बँकेत मोडणार आहे, दुसऱ्या बँकेत तो मोडणार नाही. तर हेही लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं दुसऱ्या सूचीत समाविष्ट नसलेल्या बँका म्हणजे नॉन शेड्यूल बँक आहे आणि दुसऱ्या सूचीत समाविष्ट असेल तर शेड्यूल बँक आहे. तर अशा पद्धतीने ती व्याख्या केली जात असते. मग आता नॉन शेड्यूल बँका कुठल्या आहेत तर शक्यतो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ज्या आहेत त्या नॉन शेड्यूलमध्ये येतात. नागरी सहकारी बँकांमध्ये ज्यांनी जो दर्जा घेतलेला नाही सूचित बँकेचा त्या पण नॉन शेड्यूल बँकामध्येच येतात. आणि गावाकडच्या ज्या सोसायट्या म्हणतो आपण प्रत्येक गावातल्या, तर ह्या सुद्धा नॉन शेड्यूलमध्येच येत असतात. त्यांचा चेक त्याच ठिकाणी मोडला जाईल, दुसरीकडे मोडला जाणार नाही, कारण दुसरीकडे कोणी ॲक्सेप्ट पण करणार नाहीत. त्याच्यानंतर मध्यवर्ती राजकोषीय सुधारणांचा अंतिम उद्देश काय असतो हे बघा. राजकोषीय सुधारणा म्हणजे काय अगोदर ते लक्षात घ्या. वर्षभरात सरकारला या ठिकाणी प्रशासन चालवणं असतं, देशाचं संरक्षण करणं असतं, पायाभूत क्षेत्राचा विकास करायचा असतो, बेरोजगारी कमी करायचा असतो, रोजगार मिळवून द्यायचा असतो, नैसर्गिक संसाधनाचा पर्याप्त वापर करायचा असतो. आणि याच्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात पैशाची गरज असते. आणि हा पैसा सरकार कर उत्पन्न, करेतर उत्पन्न आणि कर्ज या 3 स्वरूपात देशातील लोकांकडून रक्कम जमा करीत असते. आणि जमा झालेली रक्कमच या ठिकाणी देशाच्या विकासासाठी, रोजगार निर्माण करण्यासाठी, नैसर्गिक संसाधनाचा पर्याप्त वापर करण्यासाठी खर्च करत असते. तर अशा प्रकारचा पैसा जमा करणे आणि खर्च करण्याच्या धोरणाला म्हणायचं वित्तीय सुधारणा, राजकोषीय सुधारणा, ठीक आहे, फिस्कल पॉलिसी म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. मग आता त्याचा उद्देशच मी तुम्हाला सांगितलेला आहे, जास्तीत जास्त लोकांना रोजगार निर्माण करून देणे, देशाचं संरक्षण करणे, देशाच्या पायाभूत क्षेत्राचा विकास करणे, ठीक आहे, नैसर्गिक संसाधनाचा पर्याप्त वापर करणे. तर हा उद्देश राजकीय सुधारणांचा असतो बघा. म्हणजे या ठिकाणी कर्ज वाढलं नाही पाहिजेत, नंबर 1ला. नंबर 2ला तर विकास तर झाला पाहिजेत. नंबर 3ला देशातील सर्व लोकांना रोजगार देणं गरजेचं आहे, कारण त्यांना त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सोल्युशन व्हायला पाहिजेत. त्यासाठी रोजगार निर्माण करणे हे सगळे उद्दिष्ट याच्यात येतात. मग इथे काय काय पर्याय दिलेला आहे त्याचा पण विचार करावा लागेल. अंतिम उद्देश काय आहे, कर्ज चिरस्थायी पातळीपर्यंत घटवणे. आता ह्या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे, कर्जाचं या ठिकाणी कर्ज नकोच आहे आपल्याला, त्याचं चिरस्थायी पातळीपर्यंत घटवलं पाहिजे असा काही उद्देश नसतो. कर्ज कमीत कमी करणे आणि शेवटी संपुष्टात आणणे हाच एक महत्त्वाचा पर्याय असतो राजकीय सुधारणांचा. त्यामुळं या ठिकाणी हे लागू होणार नाही. राजकोषीय तुटीत वाढ करणे अजिबात नाही. राजकोषीय तूट कमी करणे, कर्ज कमी करणे हे आपलं टार्गेट असतं. अर्थसहाय्य कमी करणे, अर्थसहाय्य तसं कमी करायलाच पाहिजे, ठीक आहे, परंतु उत्पादक क्षेत्रासाठी अर्थसहाय्य करणे पण गरजेचं आहे. उदाहरणार्थ शेतीचं उत्पादन करायचं असेल आणि एखादी नवीन सुधारणा लागू करायची असेल, समजून घ्यायचं यांत्रिकीकरण करायचं असेल आणि यांत्रिकीकरण करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नसेल तर थोडा पैसा देऊन त्यांची ताकद वाढवण्याचं गरजेचं आहे. त्यासाठी अर्थसहाय्य देणं गरजेचं असतं बघा. उद्योगधंदा चालवत असेल तर उद्योगधंद्याला थोडा अर्थसहाय्य, सबसिडी देणं गरजेचं आहे, जेणेकरून या ठिकाणी तो उद्योगधंदा स्थापन करण्याकरता प्रेरित होईल. तर त्यामुळं हे कमी करण्यातून काही फारसं साध्य होणार नाही. पण हे अर्थसहाय्य तुम्ही कर्ज फेडण्यासाठी देत असाल किंवा लग्न सराई याच्यासाठी खर्च करण्यासाठी पैसा देत असाल तर ते धोकादायक असेल. त्याच्यानंतर चालू खात्यावरील तूट कमी करणे. तर राजकोषीय सुधारणांचा अंतिम उद्देश काय असेल, हा तूट कमी करणे. कारण चालू खात्यावरची जी तूट असते ना ती वायफळ खर्च मानला जात असतो, उत्पादक खर्च नाही येतो. भांडवली खात्यावरचा जो खर्च असतो तो उत्पादक खर्च पकडला जात असतो.
चालू खात्यावरचा जो खर्च असतो तो अनुत्पादक पकडला जात असतो. म्हणून राजकोषीय सुधारणाचा अंतिम उद्देश हाच आहे की भांडवली खात्यावरचा खर्च वाढवणे आणि चालू खात्यावरचा खर्च कमी करणे, म्हणजे तूट कमी करणे. तर शेवटी याचं उत्तर येत असतं क. फक्त क असलेला पर्याय हाय तिसऱ्या नंबरचा. ठीक आहे. तर या पद्धतीने हे 15 प्रश्न इंडियन इकॉनॉमिक्स या विषयावर होते. तर या पद्धतीने याचं उत्तर आहेत. आणखी काही समस्या असेल तर आपण त्याच्यावरती परत चर्चा करू शकतो. ठीक आहे. धन्यवाद.